नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय आपल्या बोरबांच्या शेतामध्ये. आपण लावण केले ऊसाची, ते आपण बघण्यासाठी चाललोय. आता हा रोड आहे आपला कोल्हापूरवरून किंवा पेठवडगाववरून आपल्याला ह्याला जातोय, सांगलीला वगैरे जातोय. हा रोड आहे आणि हा एक कच्चा रोड आहे, तो आपल्या शेताकडे जातोय. इथून आपलं एक जवळपास 1-1.5 किलोमीटर आपल्या आत गेल्यानंतर आपलं शेत आहे. माझ्यासोबत आहेत स्वरूप पाटील आणि आमचा सम्या, दोघं पण आज माझ्यासोबत आल्यात. 2 मेंबर आल्यात, नंतर ती मागे राहिल्यात. कधी येतात ते बघूया आपण, ते नंतर आपण व्हिडिओमध्ये दाखवू. आपण या रोडनं आपण सरळ जाणार आहे. कच्चा रोड आहे पण गाडी जाईल असं वाटतंय आपल्याला. गाडी गावलं हे 2 मेंबर आपला आलेले आहेत, ते पण. आता आपण चाललोय पुढे. असा कच्चा रोड आहे पूर्णपणे. आता हेवी ड्रायव्हर आमचं स्वरूप पाटील बसलेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. गाडी घेऊन जाणार तिथपर्यंत, एवढं आम्हाला गॅरंटी आहे. आमच्या इथले शेतकरी असं घेऊन येतात, वैरण वगैरे इकडनं घेऊन येतात. आता कालच पाऊस पडून गेला, त्यामुळं जरासं चिखल वगैरे आहे रोडला. काही ठिकाणी आपल्याला खड्डे पडलेले दिसतील आणि त्यामध्ये पाणी साचलेलं, त्यामुळे जरासं अडचण होतं आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. तो पण आमचे भाऊजी आम्हाला भेटलेत, महेश भाऊजी इथे भेटला आम्हाला. शेतात गेलो होतो फिरायला, शेत बघायला. आमच्या कोल्हापूरमध्ये ऊसाची शेती खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते, त्यामुळे तुम्हाला सगळीकडे ऊसाचे मळे बघायला किंवा ऊसाची बागायती तुम्हाला बघायला भेटत आहे इथं. इथं आमचं म्हसोबाचं देवस्थान आहे. इथं आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढे जातो इकडे. आता इकडचे सगळे रान आहेत ते आपल्या गावातल्या सगळ्यांचे शेत आहेत. इकडे सगळ्यांनीच ऊस लावलाय. आता हे सगळे ऊस आता या वर्षी आपल्याला कारखान्याला वगैरे जातील, आता पावटोळी चालू झाल्यानंतर. आमच्या निकाड्यांचं रान आहे इथं. निकाड्यांनी पण आता लावण केले नवीनच. अजून त्याला उगवायला एक 15 दिवस तरी जातील, 15-20 दिवस तरी जातील. आणि बाकी जे आपले शेत वगैरे आहेत ते आता तोडी चालू होतील. एक महिनाभरात तोडी चालू होतील. याच्या कारखान्याला जाते. आपल्याकडे शरद कारखाना आहे किंवा बावडा कारखाना, सगळे कारखाने आहेत. हे आपले आता लावण आहे इकडे, पूर्ण लावण केलेलं. आपण रोपं लावल्यात त्यामध्ये. इकडचं ही ना पट्टी. काय नाही, तर आज भात शेती पण केलेली आहे. कारण इकडे पाण्याचं ह्यावेळी पाऊस खूप जास्त चांगल्या प्रमाणात आहे, त्यामुळे भात शेती पण चांगली आली. आता दिवाळीनंतरही आता कापणी वगैरे केली जाईल. इथून आता आपलं नदीपर्यंत आपलं पूर्णपणे आपलं शेत आहे. आता हा काहीसा तुकडा आपला इथं काहीसा तुकडा इथपर्यंत आहे. आणि जिथं हा शेताचा शेवट होतो तिथं आपली वारणा नदी अशी वाहते आणि ती पुढे कृष्णेला जाऊन मिळते. 4-5 दिवसापूर्वीच आपली लावण वगैरे केलेली आहे. लावण म्हणजे आपण रोपं आणली ह्या वर्षी आणि येथील लावण हे करतात. आता खूप दिवस झाले होते, त्यामुळे आपण आता लावण न करता आपण रोपच आणून ती लावायचं आपण हे केलंय. आता ह्यांना रोपांना आपल्याला बऱ्याच दिवस काळजी घ्यायला लागते. एक जवळपास 1 महिना 1.5 महिना तरी याची काळजी घ्यावी लागते आपल्याला, जेणेकरून ती आपल्याला साधारणपणे 12,000 रोप आपल्याला लागली होती. रोप साधारणपणे जाते एक 1.5 ते 2 रुपयापर्यंत आपलं रोप जात आहे. आणि त्या लावण्यासाठी वगैरे माणसं वगैरे बघावं लागतात. वारणा नदीत आपल्या तो मगर पण असते इथं खाली. त्यात आता मगर आहे काय ते लाकडाचे आपण नंतर शोधून काढूया. आपलं चेंबर आहे ना, इथून आपण पाणी आपल्याला उपसा इथं नव्हतोय. जे नदीमध्ये आपल्याला बोर वगैरे हे टाकले असते, पूर्णपणे इथून उपसा वगैरे करून पूर्ण रानाला आपण पाणी वगैरे दिलं जातं. आणि याने पाड वगैरे असं छानपैकी पाड मारून ते बनवलेलं आहेत.
हे आता पाणी जायची नवीन टेक्निक आमचे वाटेकरी वगैरे हे करतात, वापरतात. यामध्ये काय होतं की आपला बांध वगैरे असेल की ती फुटून जात नाही. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी वगैरे वरी आता ह्यामध्ये लावण्यासाठी आता असं ऊसाची पाला वगैरे घेऊन हे लावलं जातं असं. आणि ज्यावेळी आपल्याला नको असेल त्यावेळी ते इन्सर्ट केलं जातं यामध्ये. आता हा आपला एक मेन पाट आहे. या पाटामध्ये पाणी येतं पूर्णपणे आणि जसे सऱ्या आहेत त्या सऱ्यामध्ये खालीपर्यंत सोडलं जातं प्रत्येक सरीला. आणि प्रत्येक सरीला आपण एक पाईप वगैरे लावून तिथून पाणी खाली जाण्यासाठी आपण सोय केलेली आहे. ही आहे आपली वारणा नदी. वारणा नदी पुढे जाऊन आपल्या कृष्णेला मिळते. कृष्णेचा संगम होतो पुढे जाऊन, कृष्णेला जाऊन मिळते आणि तिथून पुढे ती वाहत जाते. काही लोकांनी इथं गवत वगैरे लावलेलं आहे, ते आपण जनावरांसाठी वगैरे हे कापलं जातं जरासं मोठं वगैरे झाल्यानंतर. प्रत्येक रानात अशी एक डीपी असते, ज्यामुळे कसं आपल्याला जर चेंबर वगैरे चालू करायचं असेल तर इथं एक खटका असतो वरती, तो दाबून मग हे चालू केलं जातं. तुम्हाला वारणा नदीत रौद्र रूप बघायचं असेल तर पावसाळ्यात एकदा येऊन बघा, कारण ह्याचं पावसाळ्याचं पाणी असतं. आता हे पात्रामध्ये पाणी आहे, हेच पाणी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी जवळपास हा जो खांब आहे हे खांबाच्या वरपर्यंत जातं. म्हणजे जवळपास ही सगळी शेती वगैरे आहे ना, ही पूर्णपणे ही जाते, पूर्णपणे पाण्यामध्ये जाते. त्यामध्ये काहीच असं दिसत नाही खाली, किंवा शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे भरपूर ह्या प्रमाणात इकडे होतंय. आणि दरवर्षी हे नुकसान होतं शेतकऱ्यांचं. त्यामुळे दरवर्षी हा पेस हे आल्याला खायला बसल्यात. शेतात फिरायला टाकून का नाही, हे लगेच कोल्ड्रिंक आणि काय मसाला वगैरे काय काय आणलाय. संदीप पाटलांनी स्पॉन्सर केला असं वाटायलंय मला. पुण्यावरून काहीतरी वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. समजला नको आहे खरं ते. तुला जरासं म्हटलं तर तू अख्खा हात पुढे करायला आलाय सारखा काय म्हणलं बघ, म्हणलं काय नाही उचलत. इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला मोर बघायला भेटतात इथे, पण आता आहेत काय, आवाज तर येतोय पण आपल्याला कुठं दिसत नाही. ते बहुतेक झाडे झुडपीमध्ये कुठेतरी ते लपलेले वगैरे असतील. लांडोर किंवा आपल्याला मोर वगैरे हे दोन्ही प्रकार इथे आपल्याला बघायला भेटतात. सम्या आवाज काढतोय मोराचा, पण मोरासारखा वाटणार आलाय मला. तो लांडोरासारखा आवाज यायला आलाय. अरे मगर आहे ते. लाकूड आहे. नाही रे मगर आहे ते. लाकूड आहे. नाही रे मगर आहे रे. अरे लाकूड आहे सांगताय. चल बघूया, चल काय चल बघूच. पुण्यावर ना आले त्यामुळे जरा जोशात आहे हो. तर आम्हाला याच्याकडे नदीकडे घेऊन आला हो. रस्ता जरा लय अवघड आहे राव. इथं खाली उतरायला मिळत नाही रे. इथं फक्त जिथं मोटर आहेत नाही तिथनं फक्त खाली उतरता येते. बाकीच्या इथं आपल्याला मोटरीच्या इथं उतरता येत नाही. तिथे फोटो दिसतात त्या मोटरी आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या शेतातल्या मोटरी असतात. त्याला बॅनर लावलं असते. ते बॅनर का लावतात, कारण जसं पाणी वर खाली वर होईल तसं ते खालीवरती जास्त बुडून नाहीत म्हणून लावलेलं असते ते. एवढं खाली आलोय आपण, समोर पण दिसला पाहिजे. आता मोर पहिल्याशिवाय जायचं नाही आपल्याला. शेवट रे मोर दिसपर्यंत इथं दिवस जायचा इथं. चला परत वरती. असा इथं आयला काय आलाय. मैत्री तीन बसला इथं.
शेतात आल्यात आणि जेठालाल बघत बसले बघा इथं. इथे बी जेठालाल घरला बी जेठालाल. इथं पण जेठालाल आणि घराकडे जेठालाल करतो. जायला जेठालाल सोडत नाहीत. जयराम पाटील काहीतरी खाया घेऊन आलंय आमचं. आता कधी वरती येतंय तिकडनं येईपर्यंत मला वाटतं एक तासभर तरी घालवते आता. जयराम पाटलाला काहीतरी खायला आणण्यास सांगितलं होतं. आता काहीतरी घेऊन आलाय. आता बघतो काय ते नारळ घेऊन आलाय का डोक्यात आणतोय आमच्या. जरासं बघायला पाहिजे. बहुतेक काहीतरी पॅक भरून आणलंय मी. भरपूर काहीतरी आणलंय. पाणी घेऊन पाण्यात बुडवून खाल्लास. यात आमचे जयराम पाटील प्रगतशील शेतकरी आणि सिव्हिल इंजिनियर, प्रख्यात सिव्हिल इंजिनियर आहेत. जिजाई कंस्ट्रक्शनचे ते सर्वे मालक आहेत. काहीतरी खाया आणले आता. बघूया काय आणले. नारळ फोडून आता नारळ खाय मी ना आपला. काय का आणलाय बाबा? काय ये वेपर हा ढीग. असं भाऊ पाहिजे. बाकीचा विषय काय नाही. बाबाचा अभिनंदन. त्यांनी मोठं भारी भारीतले आले. पाच झाले सांगितलं तुला टाकण्यासाठी. नारळ खाला. नारळ खाऊया. विषय काय स्वतः करत होता नव्हता ते. होय इथे घ्यायचे सगळ्यांना. रान माहिती नसली. हे परवा म्हणला मी आज मी स्वतः करतोय. गुंडे घाण टाका दे बाबा. बमू काका करतोय तू ना आधी. किती खाणायचा? एकच फोड भरपूर लागला. मोराची लय वाट बघितली. मोर काय दिसना कुठं. तो बाहेर येईना. त्याला आम्ही खातो काय कळणार झाले. लाजला समजायचा बघून. एवढा समर्थ सुंदर दिसतोच आमचा बघ. लाजाला आलाय गाडी. तो व्हिडिओ घेऊ नको सांगतोय. चला आता घरला जाऊया. चार्जिंग सप्ले म्हणून बाटलीत टाकलास. मोबाईल चार्जिंग संपले हो. नाहीतर आम्ही लय फिरलो असता. कधी नाही आलोय कामच शिकवा आलो. गणपती